तर नागपूरमध्ये जुळ्या भावंडांना 10वीच्या परीक्षेमध्ये देखील सारखेच गुण मिळालेत। त्यांच्या ध्येयासोबत देखील आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, आपण बघूया। हे दोन जुळे भावंड मी तुम्हाला दाखवतोय। दोघांनी 10वीच्या परीक्षेमध्येही अगदी सारखेच गुण घेतले। किती टक्के गुण पडले? 97.8%। तुला किती टक्के गुण पडले? 97.8। तर हे दोन्ही भावंड आहे आणि 97.8 अगदी सारखे गुण दोघांनी मिळवलेले 10वीच्या परीक्षेमध्ये। मला सांग, अभ्यास सोबत करत होते की वेगवेगळे करत होते? दोघांमध्ये स्पर्धा होती की सहकार्य होतं? स्पर्धा आणि सहकार्य दोन्ही होते, कधी सोबत कधी वेगळ्या परिस्थितीनुसार आम्ही करत होतो। कोणत्या विषयामध्ये भावाला मागे सोडलंय? इंग्लिश आणि सोशल सायन्स। आणि तू आपल्या ताईला कुठल्या विषयात मागे सोडलंय? मॅथ्स आणि सायन्स। कशा पद्धतीने एकमेकांचं मदत कशी, म्हणजे भांडण होत होतं का की? होत होतं, पण तरी आम्ही सोबत अभ्यास करत होतो। म्हणजे एकाच क्लासमध्ये एकाच सेक्शनमध्ये असल्यामुळे काही नाही समजलं तर आम्हाला दोघांनाही आम्ही सहकार्य पण केलं एकमेकांना। हां, नोट्स कोण बनवत होता आणि दुसऱ्याला फायदा होतो? आम्ही दोघेही नोट्स बनवत होतो आणि मग ज्याचं बेटर आहे त्याचं। प्लस 12वीत कोण समोर जाणार? आता बघू, 12वी ते सारखेच टक्के मिळतील असं वाटत आहे। आता 12वीत भावाला मागे ठेवायचं आहे? जे होईल ते सारखे भेटले तरीच आनंदच आहे, मला सारखेच वाटत आहेत। तर हे आहेत खिलज आणि खुशी, दोन्ही भाऊ बहीण, आणि 10वीमध्ये अगदी सारखे गुण। 2 विषयांमध्ये बहीण समोर आहे तर 2 विषयांमध्ये भाऊ समोर आहे, मात्र टक्केवारी एकदम सारखी आहे। दोघेही जुळे भावंड आहेत।